नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत. मित्रो, आज आपल्याला सामनाचे संपादक आणि राज्यसभेचे खासदार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या काही वक्तव्यांच्या निमित्ताने बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे की संजय राऊत हे नेहमीच चमकदार बोलतात, खुमासदार बोलतात, चटपटीत बोलतात. परंतु काल पुण्याच्या 2 कार्यक्रमामध्ये त्यांनी जे टोलेबाजी केली त्यामुळे शिवसैनिक जाम खुश झाले. पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद मर्यादित आहे. 2 ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या पुण्यामध्ये, एक भोसरीमध्ये आणि एक मला वाटतं वडगाव शहरीमध्ये सभा झाली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि त्यामुळे संजय राऊत यांच्या या सभांमध्ये नीलमताई गोऱ्यांपासून अनेक शिवसेनेचे नेते हजर होते, स्थानिक पदाधिकारी हजर होते. आणि ज्यावेळी संजय राऊत यांनी आव्हानात्मक भाषा केली, मग ती भाजपची कुरापत काढणं असेल, चंद्रकांतदादांची कुरापत काढणं असेल किंवा एकूण संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरावरच्या आणि केंद्रस्तरावरच्या नेत्यांना अंगावर घेणं असेल, ज्यावेळी संजय राऊत यांनी असं वक्तव्य पूर्वी केलं होतं आणि कालच्या पुण्याच्या सभांमध्ये तेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्यास तुडुंब प्रतिसाद मिळाला, तुफान प्रतिसाद मिळाला. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की शिवसैनिकांमध्ये जेव्हा जोश निर्माण केला जातो आणि जोश निर्माण करणं वक्तव्य कोणीही केलं, मग ते बाळासाहेब ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा शिवसेनेचे अन्य कोणतेही नेते असोत, अगदी रामदास कदम असोत, जे आता सध्या कुठे दिसत नाही, कोणीही असं वक्तव्य केलं की शिवसैनिकांमध्ये वीरश्री संचारते आणि मग जय भवानी जय शिवाजीचा गजर सुरू होतो. नारायण राणे यांच्यावरती ज्यावेळी शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने हल्ला केला की त्यावेळी जबरदस्त प्रतिसाद मिळतो आणि तसाच प्रतिसाद काल पुण्यामध्ये मिळाला. पण पुण्यातल्या सभेमध्ये त्यांनी केवळ भारतीय जनता पक्षावर टीका केली नाही आणि म्हणून त्याचं वृत्तमूल्य किंवा बातमीचं मूल्य जास्त आहे. काय म्हणाले संजय राऊत बघा. बातमीचं शीर्षक आहे, पुण्याच्याच एका वर्तमानपत्रातली बातमी आहे, अजितदादा आमचं ऐका नाही तर गडबड होईल. संजय राऊत काल एकदम मूडमध्ये होते. मी नेहमी आपल्याला माहिती आहे की ते कशा पद्धतीने बोलतात, एकदा इकडे वळतात, वर बघतात आणि एकदम खाली बघतात. पण काल हे सगळं करतानाच ते खळखळून हसले, कारण जो प्रतिसाद होता तो जबरदस्त होता. लोक जबरदस्त टाळ्या वाजवत होते, हसत होते आणि संजय राऊतांच्या चेहऱ्यावर सुद्धा कधी नव्हे ते इतकं हसू मी तरी आजवरती कधी बघितलं नाही. खाजगी गप्पांमध्ये चर्चांमध्ये असेल, पण सामान्यतः टेलिव्हिजनवरती जे दिसतात ते इतके गंभीर चेहरा करून टॉन्ट्स मारत असतात, टोमणे मारत असतात, पण काल ते खळाळून हसले आणि म्हणून कालच्या दोन्ही सभांचं महत्त्व आहे. संजय राऊत काय म्हणाले आता बघा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ते म्हणाले की राऊत काय म्हणाले बघा, पालकमंत्री आपले नाहीत, राज्यात सत्ता आपली असली तर या भागात आपले कोणी ऐकत नाहीत असे म्हणतात. असे होता कामा नाही. आता पालकमंत्री कोण आहे पुण्यात, तर अजितदादा पवार आहेत आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि शरद पवार आणि संजय राऊत यांची संबंध तर आता गुरु शिष्याप्रमाणे आहेत. तरीसुद्धा कामं होत नाहीत शिवसेनेचे असं ते म्हणत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. संजय राऊत काय म्हणतात ते बघा. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्र्यांचे सर्व ऐकतात. आपण त्यांना सांगू दादा आमचंही ऐकलं तर बरं होईल, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, गडबड होईल. असं संजय राऊतांनी म्हणता क्षणी हाशा पिकला. पण कदाचित याच्यामुळे अर्थाचा अनर्थ होईल असंही त्यांना वाटलं असेल. आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे काल नक्षलवादाच्या संदर्भातली जी अमित शहानी जी बैठक बोलवली होती त्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी आपली टिप्पणी थोडीशी बोचरी होईल असं त्यांना वाटलं. त्याबरोबर संजय राऊतांनी तातडीने खुलासा काय केला बघा. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत, कारण उद्या आम्हाला दिल्लीवर राज्य करायचं आहे. संजय राऊत काय म्हणाले बघा. शिवसेनेचे खासदार किती आहेत
18 खासदार आहेत मला वाटतं. 18 खासदारांनिशी त्यांना संपूर्ण देशावर राज्य करायचं ते म्हणतील करू शकतो आपण, ठीक आहे. पुढे ते म्हणतात साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचे कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोचायचे आहे. या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले. त्यामुळे अजित पवार यांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा, नाही तर गडबड होईल. आता गडबड होईल म्हणजे काय, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री असं म्हणाले होते तेव्हा की इथे सगळ्या व्यासपीठावर तिथे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सगळेच नेते होते, पण रावसाहेब दानवे जे होते माजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, त्यांच्याकडे बघून त्यांनी वक्तव्य केलं की म्हणजे उद्या काय होईल काही सांगता येत नाही, अशा अर्थाचं ते वक्तव्य होतं. म्हणजे उद्या कदाचित तुमच्याबरोबर सुद्धा जाऊ, आम्ही कोणाबरोबर जाऊ, आणि त्याचे अनेक अर्थ काढले गेले आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या वक्तव्याची चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा थोडंसं जागेवर ठेवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी, प्रेशरखाली ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं असू शकतं. आणि संजय राऊत यांनी सुद्धा अशा प्रकारचंच वक्तव्य केलं. बघा आता दुसरं काय ते म्हणाले, बघा सध्याचे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच, पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, म्हणजे 2024 नंतर पुन्हा निवडणूक जेव्हा होईल तेव्हा आमचाच मुख्यमंत्री असेल, आमचा मुख्यमंत्री असेल असं संजय राऊत म्हणाले. पण ते असं म्हणाले की आमच्याबरोबर कोण असेल हे काही त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कोण असेल आपल्याबरोबर हे त्यांनी सांगितलं नाही. मग ते असं म्हणाले की पुण्यात शिवसेनेची सत्ता आणणार का नाही, त्यांनी सवाल केला सगळ्या उपस्थित लोक शिवसैनिकांना. छाती पुढे काढून ठोकरे सरकार आहे याची जाण शिवसैनिकांनी ठेवून आपला बाणा कायम ठेवावा, असं त्यांनी एक शिवसैनिकांना स्फूर्ती यावी म्हणून ते म्हणाले. आणि ते म्हणाले की आपल्याला जिंकण्याची नशा पाहिजे. आणि पुढे असं म्हणाले की पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. आणि आता शेवटचं सांगतो त्या सभेतलं एक त्यांचं महत्त्वाचं वाक्य, गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. आणि ते असंही म्हणाले की दिल्लीला मुख्यमंत्री गेले ते म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले, परंतु ते शासकीय कामासाठी गेले होते. आता हे सगळं जे आहे वक्तव्य ते मी संजय राऊत काय काय बोलले ते तुम्हाला सांगितलं. आता संजय राऊत हे बोलत असताना पहिल्यांदा आपण बघू की पुण्यामध्ये शिवसैनिकांना एक निवडणुकीसाठी प्रेरणा मिळावी, काही काम करावं, झटून काम करावं म्हणून ते असं बोलले असतील. ठीक आहे, प्रत्येक राजकीय पुढारी असं बोलतात, पण आपली ताकद किती, आपलं बळ किती आपल्या बाहूमध्ये, आणि आपण बोलायचं किती याचा विचारसुद्धा केला पाहिजे का नाही. पुण्यामध्ये शिवसेनेचे 9-10 नगरसेवक आहेत, त्याच्या पलीकडे शिवसेनेची ताकद नाही. आणि जर आपण बघाल पुण्यामध्ये तर भाजपची ताकद आहे ते 102 आहेत भाजपचे, राष्ट्रवादीचे 40-42 आहेत आणि काँग्रेसचे सुद्धा 9 सदस्य आहेत. म्हणजे शिवसेना काँग्रेसची ताकद जवळजवळ पुण्यामध्ये सारखी आहे. 9 नगरसेवक तुमचे आहेत, भाजप 102 वरती आहे. आणि पुण्यामध्ये भगवा फडकवू. आता हे थेट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नाही विधानसभेवरती भगवा फडकवू, पण ते जेव्हा ते असं म्हणत होते त्यावेळी शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या, उल्लेखनीयरित्या महाराष्ट्रात वाढलेली होती. त्यानंतर ते असं म्हणाले. आता 9 नगरसेवकांनिशी तुम्ही पुण्यावरती सत्ता गाजवणार, 18 खासदारांनिशी पंतप्रधान होणार तुम्ही. बस संजय राऊत अजून असं काय म्हणाले, त्यांनी असं बाहेर सरसावून ते म्हणाले की मी दिल्लीला असतो, दिल्लीला राहतो, ज्या भागामध्ये नरेंद्र मोदी राहतात त्याच ठिकाणी राहतो, त्यांच्या घरासमोरच राहतो, पण मी सांगतो की नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर मी राहत नाही, माझ्या घरासमोर नरेंद्र मोदी राहतात, असं ते म्हणाले. गंमत केली त्यांनी थोडी, पण नरेंद्र मोदींचं नाव घेताना किंवा त्यांच्यावर टीका करताना काही हरकत नाही. टीका तर मी तर खूपच करतो,
अनेकांना वाईट वाटतं त्याच्यामुळे, पण मी टीका करतो. पण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांची ताकद मोठी आहे. राज्यामध्ये तुम्ही त्यांना अंगावर घेऊ शकता, त्यांना चितपट करण्याची भाषाही करू शकता तुम्ही. पण दिल्लीमध्ये जर पंतप्रधान व्हायचं असेल उद्धव ठाकरेंना, म्हणजे संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे सगळं बघून आले तिथे की ऑफिसेस कुठे आहेत, काय कुठे आहेत. गेले 2-3 वर्ष ते म्हणत आहेत की उद्धवची हे राष्ट्रीय पातळीवरती त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश व्हावं अशी आमची इच्छा आहे, असं ते वारंवार म्हणतात. एकाच वेळी शरद पवारांबद्दल सुद्धा ते असंच म्हणत होते, UPAचं नेतृत्व त्यांनी करावं, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र यावं, असं ते म्हणत होते. पण उद्धव ठाकरे हे जर पंतप्रधान व्हावे असं वाटत असेल तर शिवसेनेची ताकद किती वाढली पाहिजे, ममता बॅनर्जींची ताकद किती आणि शिवसेनेची ताकद किती, याची तुलना करा तुम्ही. ममता बॅनर्जी यांनी केवढं जबरदस्त म्हणजे अँटी इन्कमन्सीचा मुकाबला करून तिसऱ्यांदा त्या सत्तेवरती आलेले आहेत. भाजपचा पूर्णपणे त्यांनी भाजपचा चितपट केले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अंतर किती आहे बघा. महाराष्ट्रात काही झालं तर 105, 106 अशी भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार किती आहेत बघा. शिवसेना 56च्या घरात आहे आत्ता. या अगोदरच्या टप्प्यामध्ये शिवसेनेने मजल जास्त मारलेली होती, तेवढी शिवसेना नाही आत्ता, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तरीसुद्धा शिवसेनेने सरकार स्थापन करून भारतीय जनता पक्षावरती मात केली, हे कबूल आहे, मान्य आहे. पण आपली ताकद किती हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्ही हे ठरवायला पाहिजे संजय राऊतांनी की शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायचे का मुख्यमंत्री व्हायचे. म्हणजे जर तुम्ही म्हणताय की 2024 नंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार आहेत असं म्हणताय आणि त्याचवेळी म्हणतायत की आम्ही पंतप्रधान सुद्धा होणार आहे. बघा, आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये सत्ता असेल, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असतो आणि तोच आमदार असतो. एकाच वेळी असं झालेलं आहे, एकाच वेळी नगरसेवक आणि आमदार झालेले जातात. तशा पद्धतीने एकाच वेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान उद्धव ठाकरे यांना करण्याची जर इच्छा संजय राऊतांना असेल तर त्यांनी त्यासाठी जी काही कायदेशीर वैधानिक घटनात्मक तरतूद करायची असेल ती करून घ्यावी. घटनेमध्ये तशी दुरुस्ती करून घ्यावी तुम्ही तशी. पण मला तर हे आश्चर्यकारक वाटते अशा प्रकारे संजय राऊतांनी जी काही वक्तव्य केली. तसं की पुण्यामध्ये आपली ताकद अगदी क्षुल्लक आहे ही मला तुम्हाला सांगतो. मी लहानपणी पुण्यातच होतो, पुण्यातच वाढलो मी. त्या पुण्यामध्ये काका वडके आणि नंदू घाटे हे शिवसेनेचे त्यावेळेचे नेते होते. सुरुवातीला होती शिवसेना अगदी 66 साली स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात मी म्हणतो पुण्यामध्ये शिवसेना अगदी कमी होती. पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद फार वाढलीच नाही. अर्थात काका वडके आणि नंदू घाटेंचा काळ वेगळा आणि आत्ताचा काळ वेगळा, त्यापेक्षा आत्ता वाढलेली ताकद आहे. पण पुण्यामध्ये त्या पलीकडे शिवसेनेची ताकद वाढू शकली नाही. आता का वाढू शकली नाही याचा काही अभ्यास केला आहे का? पुण्याचे प्रश्न काय आहेत ते सोडवण्याचा तुम्ही नीट प्रयत्न केला आहे का? पुण्यात पर्यायी काही कार्यक्रम तुम्ही दिला आहे का? पण नुसतं बोलायचं, नुसती तोंडाची वाफ जाळत राहायची. आणि असंही ते म्हणाले की नारायण राणेंना लोक म्हणाले की जेवणाच्या ताटावरनं त्यांना अटक करून घेऊन गेले. उठवलं ना, आणखीन काय उठवायचं ते सांगा, असं संजय राऊत म्हणाले. आम्ही अटक करून दाखवली, जेवणाच्या ताटावरनं त्यांना अटक करून दाखवली, आणखीन काय उठवायचं ते सांगा असं ते म्हणाले. कारण शिवसैनिकांनीच कोणीतरी असं म्हणालं की जेवणाच्या ताटावरनं त्यांना आपण उठवून त्यांना अटक केली, म्हणजे असं एक कौतुकाने म्हणाले लोक. नारायण राणेंनी जे काही वक्तव्य केलं होतं ते साफ चुकीचं होतं, संतापजनक होतं, हे सगळं खरं आहे. पण त्याची प्रतिक्रिया म्हणून त्या वक्तव्यासाठी त्यांना अटक करणं हे चुकीचं होतं, हे मी गेल्या वेळी सांगितलं आणि आत्ताही सांगतो. या प्रकारच्या फुशारक्या मारणं
तुमच्याकडे सत्ता आहे, अटक करून दाखवली असं म्हणणं, याच्यामध्ये तुम्ही काय मोठा पराक्रम गाजवला का? पोलीस आहेत तुमच्याकडे, सिक्युरिटी घेऊन फिरायचं आणि म्हणायचं की आम्ही काय करायचं ते करून दाखवू. म्हणजे यांनी नाही, संजय राऊतांनी नाही, सगळेच नेते म्हणते, सगळे सिक्युरिटी असते आणि म्हणतात. सर्वसामान्य या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे, आपापसातल्या मारामाऱ्यांमुळे सर्वसामान्य लोकांची, कार्यकर्त्यांची, सैनिकांची डोकी फुटत असतात. सभेमध्ये टाळ्या मिळवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य करणं वेगळं. पण या प्रकारच्या गोष्टी, आता तुम्ही सत्ताधारी पक्ष आहात, तेव्हा जबाबदारीने आणि संयमाने आणि विवेकाने बोललं पाहिजे. टाळ्या मिळवण्यासाठी बोला, पण अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं कारण नाही. आता बघा, हसन मुश्रीफांचे मी तुम्हाला उदाहरण देतो. किरीट सोमय्या जेव्हा कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी चालले होते, तेव्हा हसन मुश्रीफांनी आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं होतं बघा. सगळे कार्यकर्ते गोळा कसे झाले होते, कार्यकर्ते काय बोलत होते की चपलेने पायताणाने बडवून काढू वगैरे. ही भाषा योग्य नव्हती. त्यानंतर हे सगळं नाट्य झाल्यानंतर हसन मुश्रीफांनी मग सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचं काही करू नका, किरीट सोमय्या यायचं असेल तर येऊन द्या. मग हे अगोदर का नाही म्हणाले ते हसन मुश्रीफ? अगोदर असं नेत्यांनी असं आवाहन करायला पाहिजे होतं आपल्या कार्यकर्त्यांना. पण कार्यकर्त्यांना चिथावणी देणं, ते चेकाळत असतील, आनंदाचे चित्कार काढत असतील, टाळ्या वाजवत असतील, तर त्यामुळे फार आपण पराक्रम गाजवला असं मानणं हे परिपक्व नेतृत्वाचं लक्षण आहे असं मला वाटतं. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे सातत्याने काय म्हणत आलेत की ही 3 चाकी रिक्षा आहे आणि स्वतःच ती भरकटत जाईल. म्हणजे आपल्या चुकांमुळे हे सरकार कोसळले, असं जर भारतीय जनता पक्ष पहिल्यापासून म्हणत आहे. सरकार बिलकुल काही कोसळलेलं नाही, लगेच काही कोसळण्याची शक्यता. परंतु त्यांना तुम्ही निमित्त का देतात आपल्या वक्तव्यांमुळे? म्हणजे संजय राऊत पूर्वी काय म्हणाले ते आठवते? काँग्रेसची कुरकुरणारी खाट आहे असं ते म्हणाले. काँग्रेसची सारखी कुरकुर चालू असते असं ते म्हणाले. त्यानंतर जेव्हा नाना पटोले यांनी सोबाळाचा नारा दिला तेव्हा त्याची टिंगल केली, संजय राऊतांनी केली टिंगल त्याची. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याच्याबद्दल एक प्रत्युत्तर दिलं त्यांना. पण आजही नाना पटोले म्हणतात की हो, मी सोबाळाचा नारा दिला आणि तोच देतोय, अजून आजही मी देतोय. हे काँग्रेस आणि यांच्यामध्ये ही कुरकुर. मध्यंतरी काही अशाच वक्तव्यांमुळे, काही लिखाणामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये गैरसमज निर्माण झाले. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये बरेच वेळा वाकयुद्ध, बरेच दिवस चालू होतं वाकयुद्ध. हे आपण पाहिलं. अजितदादा पवार यांना म्हणजे जेव्हा सरकार स्थापन व्हायचं झालं होतं नुकतंच, म्हणजे 2020च्या जानेवारीची ही गोष्ट आहे. त्यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत काय म्हणाले की अजितदादा पवार म्हणजे ही कारची स्टेपनी आहे आणि मग आपलं वक्तव्य हे चुकीचं झालं म्हणल्यावर ती स्टेपनी ही महत्त्वाची असते असं ते म्हणाले. म्हणजे अजितदादा ही जर स्टेपनी असेल तर ती स्टेपनी एकदम भाजपबरोबर संसार करायला ते गेले होते. 3-4 दिवसात परत आले. पण सरकार स्थापन झाल्यानंतर 3 पक्षांचं ताबडतोब असं वक्तव्य करण्याची गरज होती का? मग अजितदादांचे बंधू संतापले. त्यांनी त्याला श्रीनिवास पवार त्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं त्यावेळी, मला आठवतंय. अजितदादांनी सुद्धा स्वतः काही काळांपूर्वी संजय राऊतांच्याबद्दल त्यांनी चीड व्यक्त केली होती त्यांच्या एकूण वक्तव्यांबद्दल. एवढंच काय की ज्या पवारांबद्दल संजय राऊत सातत्याने त्यांची प्रशंसा करतात, त्यांचा गुणगौरव करतात, त्यांच्या भेटीगाठी सतत चालू असतात, त्या पवारांनी मध्यंतरी एकदा संजय राऊतांच्या एका वक्तव्याबद्दल मतभेद व्यक्त केला होता किंवा नाराजी व्यक्त केलेली होती. 3 पक्षांचं जर सरकार व्यवस्थित चालायचं असेल तर 3ही पक्षाच्या नेत्यांनी संयमाने जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि तुम्ही तसं वागत नसाल आणि मग भारतीय जनता पक्षाने त्या मतभेदांचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला तर वावगं काय? ते विरोधी पक्षात आहेत, ते तसं करणारच. त्यामुळे संजय राऊत
सामनामधून जे काही लिहितात, चमचमीत लिहितात, चटपटीत लिहितात, आक्रमक लिहितात, परखड लिहितात, महाविकास आघाडीचं सगळं समीकरण जुळवण्यामध्ये शरद पवार महत्त्वाच्या रोलमध्ये होते ते. पण संजय राऊत हा त्यावेळी सलगपणे 15-20 दिवस मीडिया पुढे जाऊन शिवसेनेची आणि एकूण आघाडीची बाजू मांडत होती, भारतीय जनता पक्षावरती हल्ला चढवत होते. ही सगळी चांगली कामगिरी होती त्यांची, त्याबद्दल काहीही वाद नाही. सामनामधून शिवसेनेची ते सातत्याने लाईन चालवतात, त्याबद्दलही काही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या पक्षाची सेवा ते बजावत आहेत. नाशिकमध्ये मध्यंतरी ते बोलले होते, आक्रमकपणे बोलले होते, त्याबद्दलही काही हरकत नाही. हरकत कशी आहे की तुम्ही तुमच्या वक्तव्यामुळे तुमच्याच पक्षाला किंवा आघाडीला अडचणीत आणतात. आणि हास्यास्पद होतात काही विधान. पंतप्रधान पद, नंतर पुन्हा मुख्यमंत्री पद, पुन्हा सांगायची काही गरज नाही. राष्ट्रीय राजकारणामध्ये उद्धवजींनी महत्त्वाची भूमिका निभवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात चूक नाही. पण ते पंतप्रधान होतील असं आत्तापासून गजर करणे हे हास्यास्पद आहे पंतप्रधान पदासाठी. मग ममता बॅनर्जी नाही का होऊ शकणार? ममता बॅनर्जींची तृणमूलची काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती काम केले, केंद्रीय मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, आणि त्यांनी संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला चढवला होता, साधन संपत्ती, कार्यकर्ते, खर्च या सगळ्या दृष्टिकोनातून तृणमूल आणि भाजपची तुलना नसताना तो हल्ला ज्या आक्रमकपणे परतवून लावला आणि कुठल्याही प्रकारची तडजोड न करता, ॲडजस्टमेंट न करता. मी कधी शिवसेना बघा, आपण स्ट्रॅटेजी म्हणून मोदी आणि शहा यांच्याबद्दल गेले 4-6 महिने अतिशय मवाळ वक्तव्य असतात, नेमस्त वक्तव्य असतात. मी तिथे जुळवून घेणं आणि महाराष्ट्रामधल्या नेत्यांना अंगावर घेणं अशी शिवसेनेची स्ट्रॅटेजी. पण ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते आणि राष्ट्रीय पातळीवरचे भाजपचे नेते यांच्यावर थेट टीका करत होत्या. त्यांच्या अनेक चौकशा, तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागल्या होत्या, तरीसुद्धा त्याबाबत त्यांनी हायगाय काही केली नाही. एवढंच नव्हे तर CBI सारख्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं धाडससुद्धा ते चुकीचं होतं त्या पद्धतीने केलं. पण त्या मर्यादेपर्यंत, ती मर्यादा ओलांडून सुद्धा जाण्याचं धाडस ममता दिदींनी दाखवलं होतं. तेवढं धाडस मला माहीत नाही शिवसेनेत आहे की नाही. मग शिवसेना नेत्यांमध्ये पहिल्यापासून बोलघेवडेपणा जास्त आहे. आणि बोलघेवडेपणा केवळ बोलघेवडेपणा असाल आणि तुम्ही प्रत्यक्षात काही करणार नसाल तर लोक मग तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही हे काम केलं का, ते काम केलं का, असं लोक प्रश्न विचारणार. ज्या पद्धतीने आता आकडेवारी समोर आली, उदाहरणार्थ सांगतो की महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत. सहकारी संस्था ज्या आहेत, म्हणजे बँका असतील, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज असतील, सहकारी साखर कारखाने असतील, ज्या सहकारी संस्था आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त घोटाळे देशपातळीवरती महाराष्ट्रात जास्त आहे. आता कोणी म्हणेल महाराष्ट्रात जास्त कोऑपरेटिव्ह आहेत, पण महाराष्ट्र पण कर्नाटकमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, पण सगळ्यात जास्त घोटाळे महाराष्ट्रात झालेले आहेत. ही समस्या नाही का? आता या घोटाळ्यामुळे काय होतं की सहकारी संस्थांमध्ये जे गुंतवणूकदार, ठेवीदार, शेअर होल्डर जे कोणी असतील त्यांचा पैसा त्याच्यामध्ये बुडतो, त्यांना त्रास होतो. तेव्हा केवळ डायलॉगबाजी करण्याचा हा विषय नाही. महाराष्ट्रात दुसरा काय विषय महत्त्वाचा की बघा, आज आता म्हणजे भारत बंदच्या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतात, चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये एक महागाई हा विषय आहे. आता महागाई हा जो विषय असेल आणि त्यामध्ये पेट्रोल डिझेलमुळे महागाई झाली आहे, गॅस सिलेंडरची महागाई झाली आहे, ते सगळं केंद्र सरकार जबाबदार आहे, ठीक आहे. पण शिवसेनेचं युतीचं सरकार, भाजप शिवसेना युतीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं 1995 ते 99 तेव्हा 5 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचं काम मनोहर जोशी सरकारने केलेलं होतं. आता केंद्र सरकारविरुद्ध तुम्ही बोंबा मारा, अवश्य मारायलाच पाहिजे. पण तुम्ही तुमच्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहेत, तुम्ही किमान शिवसेनेने गावागावात, मोजक्या निदान गावामध्ये स्वस्त भाजी
किंवा जीवनावश्यक वस्तू देण्याची काही व्यवस्था केली आहे का नाही केली? तुम्ही काय करताय याबाबत? महागाईने लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. तुम्ही स्वतः काय करताय? तुमच्या कक्षेत जे विषय आहेत तुम्ही काही करत नाही, केवळ ओरड करायची. मग हे लोकांची सहानुभूती तुम्हाला मिळणार. मग दुसरे तुम्ही केवळ वादग्रस्त वक्तव्य करून फायदा नाही. म्हणजे आता उद्धव ठाकरे हे डॉक्टर आहेत, मी कंपाऊंडर आहे, ही भाषा त्याच्यावरती टीका झाली, टिंगल झाली संजय राऊतांची. उदयनराजे भोसले यांच्याबद्दल यांच्या संदर्भात बोलताना एक वाद झाला होता की एक नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कुठेतरी एका पुस्तकामध्ये तुलना झाली असं वाटल्यानंतर शिवसेनेने हल्ला चढवला. ठीक आहे, तर काय हल्ला चढवायलाच पाहिजे. परंतु त्याबाबत उदयनराजे यांनी जे वक्तव्य केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहात याचा पुरावा देता का, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. तेव्हा संभाजीराजे आज जे खासदार आहेत त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की उद्धवजींना एक ट्विटही केलं होतं मला वाटतं की राऊतांना जरा आवरा, तुम्ही काय बोलतायत ते. या वक्तव्यानंतर म्हणजे त्याच्यामुळे अकारण संघर्ष निर्माण झाला, वातावरण तापलं आणि संभाजीराजे आज जे खासदार आहेत त्यांनी लगेच बाया सरसावून त्या वादात उडी घेतली, त्याचा निषेध केला आणि सातारा आणि सांगली बंद करण्यात आलं त्यावेळी. आता या बंदमुळे सर्वसामान्य माणसांना त्रास नाही झाला? काय गरज काय होती याची वक्तव्य करण्याची? कधी काँग्रेसला दुखवायचं, कधी अजितदादांच्या संदर्भात वक्तव्य करायचं. मध्यंतरी चंद्रकांत दादा आणि यांचा वाद झाला. चंद्रकांत दादा म्हणाले की मी खटला दाखल करीन. तेव्हा मग संजय राऊत म्हणाले की ठीक आहे, मी ₹1.25 मग भाषा त्यांनी केली. त्याच्यावर तर बरंच वाद रंगला. या गोष्टी करण्याची गरज होती का, असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो की अशा अनेक बाबतीमध्ये त्यांनी निष्कारण खोड्या काढण्याचं काम केलं आहे की ज्याची गरज नव्हती. म्हणजे जेव्हा तुम्हाला भारतीय जनता पक्षावरती आता राज्यपालांच्या रोलवरनं असेल किंवा अकारण मंदिरं उघडा वगैरे आंदोलन भाजपच्या तर्फे होतात, त्याबाबत सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे आणि ते संजय राऊत देतात, ती चांगली गोष्ट. पण त्यांनी आता काय काय वक्तव्य अजून मी तुम्हाला केली ते सांगतो. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं जे मला आता मी कदाचित विसरलो असतो, मी असं पॉईंट तो काढून ठेवला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की इंदिरा गांधी आणि करीम लाला अंडरवर्ल्ड डॉन यांची भेट झाली. आता तुम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये असतात, यांची भेट झाली नाही त्यांना संजय राऊतांना माहिती असेल. पण त्याचा अर्थ काय होतो की इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्डचे संबंध होते असा त्याचा अर्थ होतो. काँग्रेसच्या नेत्यांनी चीड व्यक्त केली आणि मग संजय राऊतांना माघार घ्यायला लागली त्या संदर्भामध्ये. असं बोलण्याची खरंच गरज होती का, हे बघितलं पाहिजे. अशी कुरापत काढण्याची गरज होती का? त्याच्यामुळे जे सरकार असतं, जे आहे 3 पक्षांचं सरकार जे असतं ते 3 पक्षांचं सरकार हे चालायला त्यामध्ये अडचण निर्माण होते. आता संजय राऊत हे काहीही म्हटलं तरी एक संपादक आहेत, मुखपत्राचे संपादक आहेत. ते त्यांच्याबद्दल एकदा 4-5 दिवसापूर्वी देवेंद्रजींना विचारलं होतं, तेव्हा तुम्ही संजय राऊतांबद्दल काय विचारता, त्यांना काय एवढं महत्त्व देता, असं देवेंद्रजी म्हणाले होते. त्यापूर्वी ते असंही म्हणाले होते मी सामना वाचत नाही. तर सामना वाचतात की नाही ते वाचतात की नाही हा इथे प्रश्न महत्त्वाचा नाही. पण संजय राऊत अनेकांच्याबद्दल असं काही कॉमेंट्स करून वादाचं मोहोळ अंगावर ओढून घेतात. संपूर्ण देशातल्या मीडियाला सुद्धा काही विषय पुरवतात, शिवसेनेला चर्चेत ठेवतात, ही त्यांची एक ॲसेट आहे. पण आपल्या मित्रपक्षांना अशा प्रकारे टोचून बोलण्याचं, खोड्या काढण्याचं, कुरापत काढण्याचं कारण स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणं आहे. आता तुम्हाला आठवत असेल, काही जणांना काही गोष्टी आठवतच नाही, की ज्यावेळी कंगना राणावत यांच्यावरती कारवाई झाली होती त्यावेळी मी असा प्रश्न केला होता
की तिचं काम जर अनधिकृत असेल तर मुंबईमध्ये असंख्य हजारो लाखो अनधिकृत झोपड्या बांधकामं आहेत, त्या तुम्ही तोडत नाही. अनधिकृत बिल्डिंगच्या बिल्डिंग उभ्या झाल्या त्या तुम्ही तोडत नाही, कंगनावरती कारवाई करता. हे या प्रकारची कारवाई करणं चुकीचं आहे असं मी तेव्हा म्हटलं होतं. आणि न्यायालयाने सुद्धा याबाबत चपराक लागवली. कंगना काय म्हणाली होती, मेरा क्या उखाडोगे. तेव्हा संजय राऊतांनी म्हटलं की उखाड के देखा, उखाड द्या ना, अशी भाषा केली. प्रत्यक्षामध्ये त्यानंतर काय झालं, न्यायालयाने आबरू काढली सरकारची. आता हे लक्षात घ्यायचं की नाही आपण. तुम्ही जर अशा प्रकारच्या गोष्टी करत असाल, त्याचं समर्थन करत असाल. आता संजय राऊत काय म्हणाले की नारायण राणेंना आम्ही अटक करून दाखवली की नाही. यामध्ये भूषणावह असं काय आहे. नारायण राणे यांचा तुम्ही राजकारणात पराभव करा, कोकणामध्ये पराभव करा, त्यांच्या मुलांचा पराभव करा, पण संजय राऊत असं म्हटल्यानंतर मग सकाळीच एकदम ट्विट सुरू होतात राणे यांच्या चिरंजीवांची. मग ते तर एकेरीवरती येतात. संजय असं म्हणतात संजय राऊतांना, एकेरीवरती त्यांचा उद्धार करतात आणि मग धमक्यांची भाषा सुरू होते. असं करण्याचं कारण आहे असं मला वाटतं. केवळ यामुळे शिवसैनिकांना क्षणिक जोश मिळेल, पण याच्यामुळे शिवसेना संघटना म्हणून पसरेल असं मला वाटतं. शिवसेनेला यश मिळेल ते त्यांच्या कामांमुळे मिळेल. सर्वसामान्य माणसांना जी मदत शिवसेनेने अनेक वर्ष केली, लोकाधिकार समिती असेल, रुग्णवाहिका असेल, रक्त संकलनाचं काम असेल, किंवा सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी शिवसेना, म्हणून शिवसेना लोकांनी जवळ केली, मराठी माणसांनी जवळ केली, मराठी माणसाचे प्रश्न सोडवले. केवळ चमकदार भाषा करून काही होत नाही. आणि संजय राऊतांना जर वाटत असेल मी पुण्यामध्ये भगवा फडकू, महाराष्ट्रात आमची एकट्याची सत्ता आणून दाखवू, उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू, तर त्यांना ती दिव्यदृष्टी प्राप्त झाली असं मला म्हणावं लागेल. महाभारतातल्या संजयला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आणि ती दिव्यदृष्टी म्हणजे काय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र आपल्याला माहिती आहे सगळं. महाभारत कुरुक्षेत्रावरती सगळं रणांगणावरती युद्ध सुरू होतं, तेव्हा त्याचा वृत्तांत धृतराष्ट्रांना यांना संजय देत होता. तिथे कौरव आणि पांडवांची लढाई चालू होती. तिथे काय काय चाललेलं आहे याचं सगळं वृत्तांत आपल्या महालात बसून, म्हणजे धृतराष्ट्र राजे यांच्या महालात बसून संजय त्यांना देत होता. कारण ते आंधळे होते, पण संजयला दिव्यदृष्टी होती, म्हणजे एका ठिकाणी बसून लांबचं त्याला सगळीकडचं दिसत होतं. संजय राऊतांना असं दिसत असेल तर मला माहीत, काय काय स्वप्न पडत असतील तर त्याला माहिती नाही. परंतु अशा गोष्टीमुळे काय होतं की तुमच्या ताकदीपेक्षा तुम्ही जास्त बाता मारायला लागल्या. गोव्यामध्ये आमची सत्ता येईल, सत्ता पालट घडू, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही इतके उमेदवार उभे करू, बिहारमध्ये आम्ही इतके उमेदवार उभे करू, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगावमध्ये आम्हाला सगळं यश मिळेल. आणि प्रत्यक्षामध्ये काय झालं हे लोक बघतात. शिवसेना राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष करू, ठिकठिकाणी आम्ही हातपाय पसरू, आणि प्रत्यक्षात काही झालं नाही. लोकांची उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली तर लोक हसतात. त्यामुळे एखाद्या जिल्हा पातळीवरच्या किंवा ग्रामपंचायत पातळीवरच्या नेत्याने एकदम मोठी मजल मारली, मोठ्या बाता केल्या, वल्गना केल्या, तर त्याचं हास्य होतं. त्यामुळे तुम्ही जी काही चांगली कामं केली असतील किंवा प्रतिपक्षावरती वार केत असेल रास्तपणे, त्याला घाबरत नसाल आणि त्याच्यावरती आरेला कार्य करण्याची हिंमत दाखवत असाल तुम्ही, ती सगळीच स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण मोदी शहा यांची जर संपूर्ण जी काही ताकद आहे आता, त्याच्यापुढे कोणी प्रादेशिक पक्ष टिकू शकत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ती हिंमत दाखवली, याचं मी कौतुकच आत्तापर्यंत केलं. संजय राऊतांनी सुद्धा ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी, त्याचंही मी कौतुक केलं आहे.
पण त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका. त्याच्या पलीकडे म्हणजे काय की आमचं समजा उद्या म्हणाल की शिवसेनेचं केंद्रामध्ये सरकार येणार आहे, आमचा राष्ट्रपती येणार आहे, आमचा पंतप्रधान होणार आहे, उत्तर प्रदेशामध्ये आमची सत्ता येणार आहे, महाराष्ट्रामध्ये आम्हाला 100% सत्ता मिळणार, म्हणजे आम्ही आमचं बहुमत असेल आणि आम्ही सत्ता मिळू. आज तसं दिसते का? तेवढी ताकद आहे का तुमची? त्यामुळे संजय राऊतांबद्दल मी एवढंच सांगतो की त्यांनी याबाबत तुमची जी काही दिव्यदृष्टी आहे ती शक्यतो तुमच्याकडेच ठेवावी. नाहीतर चांगलं काम जे आहे ते तुमचं ते विसरलं जाईल, तुमचं किंवा शिवसेनेचं विसरलं जाईल आणि लोक एक विनोद म्हणून त्याकडे बघतील. आता सुरुवातीला म्हणजे संजय राऊत काय म्हणत होते, काय शेरोशायरी करत होते, म्हणजे एक जे त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. शिवसेनेमध्ये या प्रकारे चांगल्या पद्धतीने इंटरेस्टिंग पद्धतीने शेरोशायरीचा आधार घेऊन कोणी उत्तरं देण्याच्या फंदात पडलं होतं. पण जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या अगोदर म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येणार का नाही त्यांच्यात मतभेद चालू आहेत, मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा आली शिवसेनेची, हे चालू असताना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2019च्या ट्वीट काय केलं होतं संजय राऊतांनी, उसूलों पर जहां आँच आहे टकराना जरूरी है. म्हणजे जेव्हा तत्वांची गोष्ट येते, आपले तत्व टिकणार की नाही त्याच्यावर कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला उत्तर द्यावं लागतं, टक्कर द्यावी लागते. जो जिंदा हो तो फिर जिंदा नज़र आना जरूरी है. मी नुसतं जिवंत आहोत असं म्हणून चालत नाही, तसं सिद्ध करावं लागतं, तसं दिसायला लागतं, तशी ताकद तुम्हाला दाखवावी लागते, तशी हिंमत दाखवावी लागते. आणि ती हिंमत शिवसेने तेव्हा दाखवलेली. संजय राऊतांनी चांगलं ट्विट केलं होतं. त्यानंतर हा आहे तो वसीम बरेलिवेचा शेर आहे, तो प्रसिद्ध शेर आहे. पुढे त्यांनी लगेचच काय म्हटलं की लक्ष्य तक पहुंचने से पहले, ध्येयाच्याकडे जाण्याच्या अगोदर सफर में मजा आता है. म्हणजे तो प्रवासच सुंदर असतो आपल्या उद्देशाकडे जाण्यासाठी. आणि उद्देश काय की आता भाजपची साथ सोडायची आणि आपण कसं करून आपण स्वतंत्र राहायचं किंवा सरकार स्थापन करायचं इतरांबरोबर. आणि नंतर 2 दिवसांनी दुष्यंत कुमार प्रसिद्ध शायर त्यांचा त्यांनी एक शेर, सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही आहे. केवळ गोंधळ घालणं, आरडाओरड करणं, हंगामा करणं हा माझा हेतू नाही. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. माझा प्रयत्न असा आहे की हे सूरत, हा सगळा चेहरा, म्हणजे हे संपूर्ण परिवर्तन आणायचं मला, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. परिवर्तन काय झालं तर भाजप शिवसेनेची सत्ता येण्याच्याऐवजी महाविकास आघाडी सरकार आलं, हे परिवर्तन झालं. पण केवळ हे परिवर्तन आहे का? महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आले का? कोरोनायुक्त महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आले का? लोकांची गरिबी, लोकांना भावडीला जे तोंड द्यावं लागतंय, लोकांना रेल्वेमधनं प्रवास करताना सुद्धा जिकिरीला तोंड द्यावं लागतंय, ज्यांच्याकडे मोबाईल नाही, कम्प्युटर नाही, त्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण कसं सुरू असेल, हे सगळं बेकारी, लोकांचे कमी झालेले पगार, या समस्या आहेत ना खऱ्या. म्हणजे परिवर्तन हे आलं पाहिजे. आणि हे परिवर्तन तुम्ही न आणता केवळ रोजच्या रोज हंगामा खडा करत असाल तर लोकांना ते रुचेल असं मला वाटत नाही. संजय राऊत यांनी याचाही विचार करावा असं मी म्हणेन. त्यांच्या मी गुणांचा उल्लेख केला, त्यांच्या दोषांचाही उल्लेख केला, त्यांच्या मर्यादांचाही उल्लेख पूर्वी केलेला होता. या सगळ्याचा त्यांनी विचार करावा. आणि आपण एक प्रवक्ते आहोत, आपण एक जनाधार असलेले नेते नाहीत, याचा विचार करून एखाद्या मोठ्या नेत्याप्रमाणे भाषा करू नये. आपली मर्यादा बघावी, आपला रोल बघावा
आणि महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, उद्धव ठाकरे यांना किमान अडचणीत आणू नये असं मी आवाहन करतो. बाकी त्यांनी आपलं आक्रमक वक्तव्य, आक्रमक लेखन जरूर चालू ठेवावं, कारण ती शिवसेनेचा जो स्वभाव आहे, ती शैली आहे, ती शैली बदलावी असं मी बिलकुल म्हणत नाही. आणि त्यांनी हा सल्ला न मागता मी त्यांना दिलेला आहे. तो ते स्वीकारतील का नाही हे मला माहिती नाही, पण हे देण्याचं काम मी मात्र केलेलं आहे. नमस्कार, इथे सांगतो.